सुषमाजी, महायुतीचा बोलबाला पाहायला मिळतो एक्झिट पोलमध्ये देखील. काय गणित चुकतायत? ठाकरे गटाचं नेमकं काय गणित चुकलंय किंवा एक्झिट पोलनुसार? मला असं वाटतं की मतदारांनी मतदारांचा निर्णय घेतलेला आहे. अनेक 288 जागांवर लढणाऱ्या उमेदवारांचं भविष्यव्य हे सगळं डबाबंद झालेलं आहे. 3 दिवसांनी आपल्याला निकाल हाती लागणार आहेत. त्याच्या आधी एक्झिट पोल देणाऱ्या सगळ्या एक्झिट पोलसाठी काम करणाऱ्या लोकांच्याबद्दल अपार सन्मानाची भावना व्यक्त करत मी आपल्याला सांगितलं पाहिजे की मी स्वतः फील्डमध्ये काम करणारी कार्यकर्ती आहे. मी फील्डमध्ये अगदी उभा आडवा महाराष्ट्र पालथा घातलाय. या विधानसभेच्या निमित्ताने मी साधारणतः 26 जिल्ह्यांमधून सभा दिलेल्या आहेत. हे सगळं बघता आणि एक्झिट पोलचा एकूण अंदाज बघितला तर सगळ्या एक्झिट पोलमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपा दाखवली जाते. सिंगल स्मॉलेस्ट पार्टी ही राष्ट्रवादी अजित पवार दाखवलं जाते. परंतु जर मी पूर्ण चुकत नसेल माझा अंदाज आणि राज्यभराचा जर मी एकूण मूड बघितला तर मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये तुमचं कटेंगे बटेंगेही चालत नाही, तुमचं लाडकी बहीणही चालत नाही. या निवडणुकीमध्ये सगळ्यात निर्णायक घटक जर काही असेल तर तो विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी, ज्या शेतकऱ्याच्या सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा हा ऐरणीचा मुद्दा झाला होता. सो या निवडणुकीतला सगळ्यात निर्णायक घटक हा शेतकरी असणार आहे. राहिला प्रश्न की कुणाला किती जागा मिळतील काय, त्यावर मला आत्ता काहीच म्हणजे उगाच वादविवाद करण्यात काही अर्थ नाही. पण निश्चितपणे ज्या काही घटनांचा क्रम घडत आला, कारण लाडकी बहीण जर झाली असती तर यांना कटेंगे वटेंगेची गरज पडली नसती. कटेंगे वटेंगेला तर स्वतः नितीन गडकरी साहेब किंवा राधाकृष्ण विखे पाटील किंवा अशोक चव्हाण अगदी पंकजा मुंडेंपर्यंत अनेक लोकांनी सांगितलं की हे असलं काही महाराष्ट्रात चालत नाही. महायुतीचे पार्टनर असणाऱ्या अजितदादांनी सांगितलं की असलं महाराष्ट्रात काही चालत नाही. त्यांचं नरेटिव्ह त्यांच्याच लोकांनी खोडून काढायचा प्रयत्न केला. त्यातही महत्त्वाच्या घटना कोकणमध्ये विशाल परबांना फोन करताना देवेंद्र फडणवीसांची व्हायरल झालेली क्लिप असेल किंवा काल ज्या पद्धतीने विनोद तावडेंचं पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल होणं असेल, या सगळ्या घटना मला वाटतं लोक बघतात काळजीपूर्वक. ज्या रेवडी संस्कृतीबद्दल आपण बोलत होता त्या संबंधाने मी आपल्याला सांगितलं पाहिजे. एका लेडी IAS ऑफिसरचा फोन आला आणि त्या असं सांगतात की हे 1500 देणं काही आम्हाला पटलेलं नाहीये, परंतु तुम्ही तरी काय वेगळं करताय, तुम्ही पण पुन्हा 3000 देण्याची भाषा करताय. उलट आम्हाला 1500 किंवा 3000 या सगळ्यांच्या पेक्षा म्हणजे तुम्ही त्यांना रोज मासे पकडून देण्यापेक्षा मासे पकडण्याचं स्किल का बरं शिकवत नाही. ही फार बोलकी प्रतिक्रिया आहे की लोकांना तुम्ही 1500 किंवा अजून काही जी धनराशी देऊ इच्छिताय त्यापेक्षा लोकांच्या शेतमालाला भाव देणं, बेरोजगारांना रोजगार देणं, तुम्ही मवियात आहात, मवियामध्ये ठाकरे गट आहे. मवियानं देखील अशा घोषणा केल्या, उलट काँग्रेसने देखील अशाच घोषणा केल्या होत्या, आम्ही 3000 देऊ. एक्झॅक्टली आपण ऐकलं नाही वाटतं. मी पूर्ण असंच म्हटलं की त्या लेडी ऑफिसर जे सांगतात की त्यांनी 1500 देऊ केले तर आम्हाला त्याचा राग आला, पण तुम्ही तरी काय वेगळं करताय, तुम्ही पुन्हा 3000ची घोषणा करताय. तर ही जी प्रतिक्रिया आहे ही फार बोलकी आहे की लोकांना रेवडी संस्कृती आवडत नाही. म्हणजे हे चुकलंय का? हे महाविकास आघाडीचं चुकलंय का की त्यांनी जी योजना आणली त्या योजनेत अधिक पैसे घालून द्यायचे? हे महाविकास आघाडीचं चुकलंय असं वाटतं? नाही, मला असं वाटत नाही. काय असतं ना की जेव्हा महायुती म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून आपण काम करत असतो त्यावेळेला कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती काम करावं लागतं. म्हणजे समजा महायुतीमध्ये अजितदादा म्हणाले की कटेंगे बटेंगे असलं काही चालत नाही, पण तरीही कटेंगे बटेंगेचा प्रचार भाजपने आणि शिंदेंनी केला. म्हणजे कॉमन मिनिमम काय आहे ते ठरवलं जातं आणि त्याच्यावरती त्या अजेंड्यावर काम केलं जातं. इकडे सुद्धा जेव्हा काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजी यांनी सांगितलं की आपल्याला महिलांच्यासाठी एक योजना आणायची आहे, तर त्यावेळेला त्या सगळ्या योजनेचा सगळ्यांनी साकल्यानं विचार करणं हे फार अपरिहार्य होतं. किंबहुना ती कुठल्याही आघाडीची अलायन्सची एक गरज असते त्यानुसार. परंतु मला एकूण या निकालाच्या संबंधाने निर्णायक गोष्ट काय वाटते तर ती तुमचे 1500ही वाटत नाही आणि 3000ही वाटत नाही, कटेंगे बटेंगे सुद्धा वाटत नाही. मला निर्णायक गोष्ट वाटते ती विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा निर्णय की हे शेतकरी जातीसाठी माती खाणार आहेत की मातीसाठी जातीला बाजूला टाकणार आहेत, कारण जाती महत्वाच्या की शेती महत्वाची. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला सुषमाताई.